अतिशय मऊसूत, पातळ, पांढरे शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळणारे नीर डोसे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. दक्षिण भारतातला म्हणजे कर्नाटक राज्यातील हे प्रसिद्ध नीर डोसे आहेत. हे एवढे मस्त मऊसूत नीर डोसे कसे बनवायचे ह्याची अचूक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. या नीर डोसांसोबत खाण्यासाठी मी तुम्हाला नारळाचं गोड दूध कसं बनवायचं ते सुद्धा दाखवणार आहे. हे गोड दूध बनवण्यासाठी आपण अजिबात साखरेचा वापर करणार नाही आहोत, तर गूळ घालून हे दूध बनवणार आहोत. तांदळाच्या पिठाचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने म्हणजेच फक्त 1 कप तांदळाचा वापर करून आपण 10 ते 12 मऊ लुसलुशीत नीर डोसे बनवणार आहोत. स्वस्तात मस्त पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो आणि खायला देखील तितकाच चविष्ट लागतो. चला तर मग लगेचच पाहूया पारंपरिक पद्धतीने नीर डोसे आणि नारळाचे गोड दूध कसे बनवायचे. सर्वात आधी एका बाउलमध्ये तांदूळ घालायचे आणि ते स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालायचे. दुसऱ्या दिवशी भिजवलेले तांदूळ एका मिक्सरमध्ये घालायचे, सोबतच ओलं खोबरं घालून वाटून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 कप पाणी घालून चांगली गुळगुळीत पेस्ट करायची. पुन्हा 1 कप पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घालून थोडा वेळ बाजूला ठेवायचं. नारळाचं गोड दूध बनवण्यासाठी मिक्सरमध्ये ओलं खोबरं घालायचं, त्यामध्ये कोमट पाणी घालून मिक्सरला चांगलं बारीक वाटून एखाद्या कापडाने ते गाळून घ्यायचं आहे. त्यानंतर उरलेल्या चोथ्यामध्ये पुन्हा कोमट पाणी घालून आपल्याला अशाच पद्धतीने नारळाचं दूध काढून घ्यायचं. ही प्रक्रिया आपल्याला एकूण 3 वेळा करायची आहे. आता ह्यामध्ये बारीक चिरलेलं गूळ घालून थोडीशी वेलची पूड आणि जायफळ पूड घालून व्यवस्थित गूळ विरघळेपर्यंत एकत्र करून घ्यायचं. इथे आपलं नारळाचं गोड दूध तयार आहे. आता बाजूला ठेवलेल्या नीर डोसाच्या मिश्रणामध्ये गरजेनुसार पाणी घालून पातळसर मिश्रण तयार करायचं. गॅसवर तवा चांगला कडकडीत गरम करायचा. त्यावर ब्रशच्या मदतीने थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एखाद्या फुलपात्राच्या मदतीने नीर डोसे घालून घ्यायचे. 2 मिनिटं शेकून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने अर्धा मिनिटं शेकायचे. इथे आपले पातळ मऊ लुसलुशीत नीर डोसे तयार आहेत. रेसिपीची सविस्तर कृती, अचूक प्रमाण आणि भरपूर टिप्ससहित रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे बघू शकता आपले किती सुंदर मऊ लुसलुशीत कापसासारखे मऊसूत आणि पांढरे शुभ्र अगदी पातळ माझा हात दिसतोय इतके पारदर्शक हे डोसे तयार झालेले आहेत.